आणि आता प्राइम टाइमला सुरुवात करूयात। आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचं घर जाळल्याप्रकरणी पोलिसांची अकार्यक्षमता विधानसभेत वेशीला टांगली। जाळपोळ प्रकरणातील मास्टरमाइंड समोर आणले पाहिजेत अशी मागणी क्षीरसागर यांनी केली। तर आमदार जयंत पाटील यांनी आरोपी पप्पू शिंदे कोण आहे असा प्रश्न विचारला। त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिले पाहूयात। बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबरला आगडोम उसळला होता। सर्वपक्षीय आमदार नेते आणि त्यांची कार्यालय जाळण्यात आली होती। पण पोलीस प्रशासनाचा 8 तास सायरनही वाजला नाही असा गंभीर आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला। पोलीसची एक गाडी माझ्या गेटच्या बाहेर उभी आहे आणि हे लोक आल्यानंतर ती पोलीसची गाडी ही बाजूला सरकली। सगळी पोलीस यंत्रणा दंगल पथक तिथे उपस्थित असतं आणि हे प्रकार झाल्यानंतर पोलिसाची गाडी तिथून निघून जाते। साहेब, घर जळत असताना आत कुटुंब होतं, त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता। याकडे क्षीरसागर यांनी लक्ष वेधलं। जाळपोळ ठरवून करण्यात आल्याचा आरोपही क्षीरसागर यांनी केला। कुटुंब आतमध्ये होतो। माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता की बाप्पा तुम्ही लवकर या, आपल्या घर जळतंय, आपल्या घरात बॉम्ब टाकतात। लोकप्रतिनिधींची घरं जाळणं हा गंभीर प्रकार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। त्या ठिकाणी जी कारवाई करता येत होती ती करत होता आणि जर त्या पोलीस फोर्सने काहीच कारवाई केली नसती तर घटना याहीपेक्षा गंभीर झाली असती। मात्र हे तेवढंच खरं आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित झाले होते त्या मानाने तो फोर्स कमी होता। पोलिसांचं इंटेलिजन्स कमी पडल्याचा गंभीर आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला। हवेत गोळीबार का केला नाही असा प्रश्न विचारत त्यांनी एका आरोपीवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। पप्पू शिंदे नामक, शेवटचा प्रश्न, पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे। हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे। पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ही त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती। आरोपी गोरख उर्फ पप्पू शिंदे हा शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचा भाचा असल्यानं जयंत पाटील यांनी राजकीय गुगली टाकली होती। फोटो पण दाखवू, कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत, याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव। गृहमंत्र्यांनी जयंत पाटलांना या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका असं आवाहन केलं। आता पोलिसांच्या तपासात जाळपोळ प्रकरणाच्या मास्टरमाइंडचा कधी पर्दाफाश होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बीड आणि माजलगाव या ठिकाणी जी जाळपोळ झाली त्यावरून गृहमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यातही विधानसभेत खडाजंगी झाली। पोलिसांचा इंटेलिजन्स कमी पडल्याचा गंभीर आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला। हवेत गोळीबार का केला नाही असा प्रश्न विचारत त्यांनी एका आरोपीवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। पप्पू शिंदे नामक, शेवटचा प्रश्न, पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे। हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे। पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ही त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती। आपण पप्पू शिंदे बद्दलच का विचारलं? मी नाव सांगू, आता फोटो पण दाखवू, कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत, याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव। नाही, मग याच्यामध्ये हा सूरज चुंगडे कोण आहे, शिराळे कोण आहे, नवनाथ शिराळ कोणचा तो, नाही असं नको। हा बघा, हा राजकीय विषय नाहीये साहेब। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरांची नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी कार्यालयामध्ये चौकशी करण्यात आली। सलीम कुत्तासोबतच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर राज्यात राजकारण रंगलं होतं। यानंतर सुधाकर बडगुजरांची चौकशी करण्यात आली आणि विधानसभेत उपस्थित झालेल्या प्रश्नानंतर संपूर्ण चौकशीला सहकार्य करणार असल्याची माहिती बडगुजरांनी चौकशीनंतर दिली। असेंब्लीमध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलवलं होतं आणि चौकशीमध्ये त्यांनी प्रश्न विचारले। त्या प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी दिले आहेत आणि पोलिसांना सहकार्य करतात। ठाकरेंच्या पक्षाचे नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंध असल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केलाय। या प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी SIT चौकशीचे आदेश दिलेत, तर बडगुजर यांनी आरोप फेटाळून लावलेत।
नितेश राणेंच्या आरोपांमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. पाहूयात. ह्याला कोणाचा राजकीय वर्दस्त आहे? अगर हा संजय राऊतचा चेला आहे तर मग संजय राऊतच्या आशीर्वादाने हा त्या पार्टीमध्ये गेला होता का? तर का दाऊदचा हस्त का? पेरोलवर असताना तुम्ही त्याच्यावर पार्ट्या करता? भाजप आमदार नितेश राणेंनी विधिमंडळात केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमधील शिवसेना उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ताशी बडगुजर यांचे संबंध असल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय. तसंच राणेंनी सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ताचे काही फोटो सभागृहात झळकावले. सलीम कुत्ता हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून ओळखला जातो. पॅरोलवर तुरुंगाबाहेर असताना सलीम कुत्तासोबत बडगुजर यांनी पार्टी केल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय. जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय, दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मध्ये तो पार्टी करतो एका बरोबर. उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो. एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे. नितेश राणेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सलीम कुत्तासाठी खासदार संजय राऊतांनी राजकीय वजन वापरल्याचा नितेश राणेंनी आरोप केलाय. सलीम कुत्तासाठी काय संजय राजाराम राऊतनी काही लोकांना फोन पण केलेले, त्याची पण चौकशी व्हावी असं मी मागणी केलेली आहे. म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या सगळ्यांची मागणी ऐकून सभागृहामध्ये SIT जाहीर केलेली आहे. आमची अपेक्षा आहे की ह्या निमित्ताने SITच्या निमित्ताने सखोल चौकशी झाली पाहिजे. बडगुजर प्रकरणी नितेश राणेंपाठोपाठ मंत्री दादा भुसेंनीही या प्रकरणावर SIT चौकशीची मागणी केली आहे. सलीम कुत्ता बडगुजर पार्टीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या पक्षाची पुरती कोंडी करण्याचा प्रयत्न केला. देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर गोष्ट आहे. अशा देशद्रोहींच्या सोबत आणि काय गाणे, काय डान्स, त्यांच्या फार्म हाऊसवर, त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत. या प्रकरणी सभागृहात उत्तर देताना SIT चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी सरकारनं SIT चौकशीचे आदेश दिल्यानं सुधाकर बडगुजर बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने, आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झालेत. ते काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे. त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे. गेल्या 1.5 दशकापासून सुधाकर बडगुजर नाशिकच्या राजकारणात सक्रिय आहेत. 2008 मध्ये सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2009 ते 2012 अशी 3 वर्ष त्यांच्याकडे नाशिक महापालिकेत शिवसेनेच्या सभागृह नेते पदाची जबाबदारी होती. 2014 मध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार केल्यानं बडगुजर चर्चेत आले होते. बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बडगुजर हे सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आल्यानं राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ड्रग्ज माफिया ललित पाटीलवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार खणाखणी सुरू आहे. आता विधानसभेत ललित पाटीलच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच ललित पाटीलची पोलीस कस्टडी होऊ दिली नाही असा थेट हल्ला गृहमंत्र्यांनी चढवला. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रोखठोक सवाल विचारला. त्याची पोलीस कोठडीच घेतली नाही ललित पाटीलची. म्हणजे एवढा मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली नाही. आणि 2/4/2021 त्यांनी परवानगी मागितली, मात्र ही परवानगी या ठिकाणी सरकारने दिलीच नाही. ललित पाटीलच्या बाबतीत ज्या पद्धतीनं त्याला ससून हॉस्पिटलमध्ये 9 महिने तिथे ठेवण्यात आलं होतं
हे 9 महिने ठेवण्यात आलं तर साहजिकच त्या ससून हॉस्पिटलमध्ये तो पोलिसांच्या त्या ठिकाणी त्यांच्या पोलीस यंत्रणा तिथे असणार, त्यांचं संरक्षण असणार. अशा पद्धतीनं 9 महिने त्याला ठेवण्यात आलं होतं. याच्यामध्ये कोणाचा त्याच्यामध्ये हात आहे का? मंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची चिठ्ठी 17 तारखेनंतर समोर आणण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. आश्वासनावर सरकारनं काय कार्यवाही केली ते 17 तारखेआधी सांगितलं नाही तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू असंही जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय. तर ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय. बरं ते कोणकडे मला कुठं जाऊन द्या ना, तर कुठं जायचं तुला काल जातो मग बेव वाटत एकीकडून म्हणतो पोलिस नाहीत मला गोळी घाली ते, बाहेर जायचं तर म्हणतो मला जाऊन द्या. काय भेतो रे बेकडं लई बाहेर जायचं म्हणतं, बाहेर गेल्यावर म्हणतो मला मारू ते बी बोलत कसलं काय लोक बरं ते कोणकडे बी कसलं माणूस राव हे कसलं लागलं का राज्य झाले सगळे दुनिया बघितली यासारखा नमुना नाही बघितला आम्ही का. जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा तू काय मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे, तू किस झाड की पत्ती आहे. 17 तारखेच्या आत आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली 17च्या आत आम्हाला कळवा. नसता 17च्या नंतर पुढच्या आंदोलनाची डिसिजन आम्ही 17च्या बैठकीत ठरवणार आहे. हे तुम्हाला आमची विनंती आहे, कारण तुम्ही त्यातलं एक जणही आतापर्यंत आमच्या संपर्कात आलेला नाहीत. त्यामुळं तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असं आम्हाला आलेल्या मंत्र्यांबद्दल वाटायला लागले. त्यांनी जाळपोळ करायची, त्यांनी पिस्तुलाचे बार उडवायचे, बेकायदा पिस्तूल. त्यांना पकडण्यात आल्यानंतर लवकर सोडा म्हणून सांगायचं. जे गुन्हेगार पकडले जळितामध्ये त्यांना सुद्धा ताबडतोब सोडा अशी मागणी करायची. सरकारवर दबाव आणायचा. 24 तारखेच्या आतमध्ये करायला बघतो, 24 तारखेनंतर छगन भुजबळचा कार्यक्रमच करून टाकतो. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सलग काही आठवडे सुनावणी घेतली. या शिवसेनेच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांची साक्ष आणि उलट तपासणी देखील घेण्यात आली. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यावर आली आहे. सुप्रीम कोर्टानं या निकालासाठी यापूर्वी 31 डिसेंबरची डेडलाईन दिली होती. मात्र आमदार अपात्रतेबाबत निकाल लिहिण्यासाठी आपल्याला आणखी 3 आठवड्यांचा कालावधी मिळावा अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंतचा वेळ दिलाय. कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की यांचा लांबवायचा प्रयत्न आहे वगैरे, पण तुषार मेहता जे राहुल नार्वेकरांसाठी अपियर झाले त्यांनी म्हटले की मला एक थोडे 2-3 आठवडे जास्त पाहिजेत. 3 आठवड्याच्या ऐवजी एक 10 दिवसाचा वेळ त्यांनी सुप्रीम कोर्टाने त्यांना वाढवून दिलेला आहे. त्यामुळे आता हे निश्चित आहे की 10 जानेवारी किंवा त्याच्या आत शिवसेनेबद्दलचा निर्णय राहुल नार्वेकरांना द्यावा लागेल. तो कोणत्या बाजूने असेल हे राहुल नार्वेकरांनाच माहित आहे. तारीख पे तारीख होणार, तोपर्यंत लोकसभेचं इलेक्शन होऊन जाणार, विधानसभेचं इलेक्शन येणार आणि विषय संपून जाणार. त्यामुळे वेळ खाऊपणा चाललेला आहे. आणि जर सुप्रीम कोर्टाने या बाबतीत निकाल नाही दिला, जर तारीख वाढून नाही दिली, तर बऱ्याच काही आश्चर्यजनक गोष्टी आपल्या या विधिमंडळामध्ये होतील. हे आपल्याला पुढच्या काही दिवसात बघायला मिळेल. दिशा सालियन प्रकरणी एसआयटी चौकशी होणार आहे आणि सत्ताधाऱ्यांनी यावरून आदित्य ठाकरेंना खिंडीत गाठलंय. या राजकीय संघर्षात शर्मिला ठाकरेंनी पुतण्या आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे. पाहूयात. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा हा मुद्दा गाजला. भाजपा आमदार नितेश राणे यांनी हा मुद्दा लावून धरलाय. या पार्श्वभूमीवर गेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारनं एसआयटी चौकशीची घोषणा केली होती. नुकतंच गृह विभागानं मुंबई पोलिसांना चौकशीचे लेखी आदेश दिले. त्यामुळे पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरण चर्चेत आलंय. मी एक सरकारला हेही मागणी करीन की माझ्या माहितीनुसार आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने आदित्य ठाकरेच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी. शक्य असेल तर त्याचा पासपोर्ट जप्त करावा, जेणेकरून तो देश सोडून जाता कामा नये अशी मागणी मी राज्य सरकारकडे करीन. दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय.
एकीकडे विरोधकांनी कोंडी केली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या पुतण्या आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावून आल्या। दिशा सालियान प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे। आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये SIP लावलेली आहे चौकशीची, कसं पाहता एकंदर तुमचं घरचं पण आता आहे? मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल, त्याने चौकशा काही लावू शकतात। आम्ही पण ह्याच्यातनं खूप गेलोय। दिशा सालियानच्या मृत्यूला 3 वर्ष उलटून गेलेत। मुंबईच्या मालाड परिसरातील गॅलेक्सी रिजंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून दिशा सालियानचा मृत्यू झाला होता। 8 जून 2020ला ही घटना घडली होती। दिशाच्या मृत्यूनंतर 2 दिवसांनी म्हणजेच 11 जून 2020ला दिशाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं। तिच्या पोस्टमॉर्टमला 2 दिवस विलंब का झाला असा प्रश्न तत्कालीन विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता। शेवटी ती पण माऊली आहे, लक्षात ठेवा। माननीय आदित्य साहेबांना या माऊलीने या घरामध्ये वाढताना त्यांच्यावर चांगले संस्कार होताना पाहिलेले आहेत आणि आदित्य ठाकरे हा राजकारणातला फार मोठा तेजाने पुढे येणारा हिरा आहे। त्यामुळे त्या घरातल्या व्यक्तीने ज्यावेळेला असे बोल बोलले, हेच बोल संपूर्ण राज्यातील जनतेचे आहेत। त्यामुळे शर्मिलाताई बोलल्या ते योग्य बोललेले आहेत आणि योग्य वेळी याच्यातनं जे काही चांगलं आहे ते बाहेर येईल। महाविकास आघाडी सरकारच्या काळात यावरून बराच गदारोळ झाला होता। भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर आरोपांची राळ उडवली होती। त्यानंतर केंद्र सरकारनं दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी केली होती। मात्र CBI चौकशीतून काही निष्पन्न झालं नाही। या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नसल्याचा निर्वाळा CBIनं दिला होता। तसंच इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे दिशाचा मृत्यू झाल्याचं CBIच्या तपासात समोर आलं होतं। आता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। आदित्य ठाकरेंना विरोधकांनी खिंडीत गाठलं असतानाच राजकीय भाऊबंदकी विसरून ठाकरेच ठाकरेंच्या मदतीला धावल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता एक मोठी बातमी, ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी मिळालेली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरेंकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता ठाकरेंचा हा मोर्चा असणार आहे आणि त्या संदर्भात परवानगी मिळाली असल्याचं पाहायला मिळतंय। TDR लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा काढण्यात येत असल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे गटावर केली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पविरोधी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे आणि ठाकरे गटाला गरिबांना घरं मिळू द्यायची नाहीत असं म्हणत ठाकरे सरकारनं ठरवलेल्या अटींनुसारच नव्या कंत्राटदाराची नेमणूक झाल्याचं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलं। उभाटा सेना आहे यांना धारावीच्या गरिबांना घरच मिळू द्यायचे नाही आणि त्यामुळे या ठिकाणी हा प्रकल्प कसा डिरेल होईल अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे। जी काही नियुक्ती विकासकाची झालेली आहे त्याच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स या उद्धव ठाकरेजींनीच ठरवलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत। पण अशा प्रकारची दुटप्पी भूमिका हे ते नेहमीच घेतात आणि आता तर हा जो काही मोर्चा आहे हा त्या ठिकाणी जी एक मुंबईमध्ये TDR लॉबी आहे त्या TDR लॉबीच्या भल्याकरता त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि यासोबतच प्राईम टाइम मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।